नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। बघा मित्रांनो, काल दिनांक 30 मार्च 2024 रोजी 15 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मंजूर करण्यात आला आहे आणि या 15 कोटी रकमेपैकी 80 लाख रुपये इतका निधी राज्यातील 36 जिल्ह्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे। तेव्हा मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी काल दिनांक 30 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेला हा जी.आर. आहे। तेव्हा मित्रांनो, शासन निर्णय काय आहे पहा। सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चासाठी रुपये 1500 कोटी एवढा निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मंजूर करण्यात आला आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या कालावधीच्या खर्चासाठी मंजुरी तरतुदीपैकी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चासाठी 80 लाख रुपये वितरित करण्यास मान्यता शासनाने दिली आहे। तसेच मित्रांनो, 2 नंबरचा मुद्दा पहा। सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्या जोडलेल्या सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखालील तालुक्यांना आवश्यकतेनुसार करावे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, सर्व 6 विभागातील 36 जिल्ह्यांना हा 80 लाख रुपये निधी वाटप होणार आहे आणि त्यानंतर लवकरच जिल्ह्यांना हा निधी प्राप्त होताच या दोन्ही योजनेच्या अर्थात संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना हा निधी वितरित केला जाईल। म्हणजेच मित्रांनो, लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा पेन्शन जमा करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून हा निधी वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।